मग आमच्या ऑफिसमध्ये साक्षी नावाची मुलगी आहे का? साक्षी इथे कुठे? साक्षी प्लीज इफ यू कॅन कम. हिचं वजन खूप कमी आहे. प्लीज डू नॉट चेक द वेट. ही त्यावेळी, ही आता 19 वर्षाची आहे, 1 वर्षापूर्वी शी केम अँड शी सेड की सर चहा बनवू का? मी बोललो बनव. तेव्हा मला इथं नाव पण माहित नव्हतं व्यवस्थित. शी वॉज व्हेरी न्यू टू अस. कोणतरी ऑफिसमध्ये येऊन बोलतं ना की ताई नाही आल्यात, मी चहा ही बोलली हा मी बनवते. अँड शी मेड अ वंडरफुल टी. म्हणजे असा चहा जो मला असं वाटायचं गुरुकुलमध्ये माझ्या चहाची तोड नाहीये, सगळ्यात बेस्ट चहा मी बनवतो. कारण की मी 7वीला माझे वडील वारल्यानंतर पहिला जो बिझनेस केलाय तो चहाचा गाडा चालवलाय. आणि माझा चहा लोअर परेल मार्केटमध्ये खूप फेमस होता माझा. म्हणजे आई पण बनवायची, मी पण बनवायचो, मोठा भाऊ पण बनवायचा, आणि एक दादा टाईप होता तो पण बनवायचा. असे सगळेच, कारण की गाड्यावरती कोण ना कोण लोक खूप यायचे. मग माझा चहा प्यायला स्पेशली त्या टायमिंग मध्ये लोक यायची. तेवढा फेमस. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना चहावाले खूप पुढे पुढे जातात. मी पण एक चहावाला. ही पण एक चहावाली. हिने चहा बनवला आणि माझ्यापेक्षा सुंदर चहा बनवला. मग माझ्यापेक्षा छान बनवलं तर मग मला हिला बसवावं लागलं. ये बस इथे बस, तू हा चहा का बनवला? तरी मला काय बोलली माहिती आहे? सर मला बरं वाटतं, मला चांगलं वाटतं चहा बनवायला. मग मी विचार केला हिला मग आपण बिझनेस स्टार्ट करूया का? चहा पितोय हा मी. बोलली हा करूया. मग मी बोललो जाऊन ना चायोज म्हणून एक कंपनी आहे तिचा रिसर्च कर, तुम्हाला पण दाखवतो. चायोज ऐकलंय तुम्ही? चायोज म्हणून ही कंपनी आहे. ह्या कंपनीने ठरवलं की कॉफी का ब्रँड, चहा ब्रँडेड का नको? चहा फक्त 8 रुपये आणि 12 रुपये का? चहा का 300 आणि 400 रुपयाचा नको? एअरपोर्टमध्ये कॉफीच का प्यायची? एअरपोर्टमध्ये चहा का नाही प्यायचा? कॉफी आणि चहा एकामेकाचे ऑल्टरनेटिव्ह आहेत ना. मग कॉफी कशी प्रीमियम झाली आणि चहा कसा मागे राहिला? मग ह्या कंपनीने काय केलं, चहाला ब्रँड बनवला. चायोस्ता आता ह्या वर्षाचा टर्नओव्हर जो त्यांनी दिलाय तो 300 करोड आहे. 25% ची इन्क्रीज आहे त्याच्यामध्ये. एबिटा मध्ये 6.5% ची जंप आहे. आणि 2022 ला त्यांनी फंडिंग उचललेली, सिरीज सी राऊंड, म्हणजे थर्ड राऊंड. ए फर्स्ट असतो, बी सेकंड असतो, असा ए बी सी डी असा राऊंड असतात. व्हेंचर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करतात कंपन्यांमध्ये. तो राऊंड जो उचललेला तो 2000 कोटीच्या व्हॅल्युएशनला उचललेला, 2000 करोडच्या व्हॅल्युएशनला. काय विकतात आहेत? पुन्हा मला तुम्हाला काय सांगायचं आहे, काय विकतात आहेत? चहा. पण चहा प्रोडक्ट आहे का? चहा विकून श्रीमंत झाले का ते? नाही. काय विकली त्यांनी? कंपनी. चहा विकणारी कंपनी विकली, त्याने पैसे येतात. आता 2000 कोटी मधले 20% जर फक्त शेअर विकले असते त्यांनी तर 400 कोटी त्यांना मिळाले असते. तुम्हाला जर उद्या मी 400 कोटी दिले चहाचा धंदा मोठा करायला, तुम्ही काय कराल? क्रांती नाही होणार त्या याच्यामध्ये? 400-500 कोटी, आणि हे तर बाहेरचे फंड बोलतोय, बँक वगैरे पण इन्व्हेस्ट कर. हा तर इन्व्हेस्टर मनी आहे, हा तर कधी रिटर्न द्यायचा नसतो, ह्याला रेट ऑफ इंटरेस्ट नसतो. एखादा व्यक्ती तुमच्या विजन मध्ये भरोसा ठेवून तुमच्या बिझनेस मध्ये पैसे लावतो. कारण की आज लोकांकडे लावायला पैसे खूप आहेत पण करायला बिझनेसेस नाही आहेत. म्हणजे जे रिच लोक आहेत ना त्यांना बिझनेस करून श्रीमंत नाही व्हायचंय, त्यांना ऑपरेशनल पार्टनर समजतो ना, जे काम करणारे लोक. आपण ऑपरेशनल पार्टनर शोधायचा असतो की तू काम कर, तू बिझनेस मोठा कर, मी पैसे लावतो, तू मोठा झाला की मी ऑटोमॅटिकली मोठा होणार. तुझ्यामध्ये करायची ताकद आहे, माझ्यामध्ये पैशाची ताकद आहे, चल एकत्र येऊया. बरोबर आहे ना ते लग्न? मग हिला सांगितलेलं चायोस वरती स्टडी कर. फक्त 200 काउंटर आहेत साहेबांचे देशामध्ये. किती? 200 काउंटर. पण गडिंग्लज मध्ये नाही आहे, कारण की हे लोक छोट्या टाउनला टार्गेट करतच नाहीत. मुंबईमध्ये पण ज्या प्रीमियम लोकेशन्स आहेत, बीकेसी वगैरे अशा जागी, एअरपोर्टमध्ये, डे 1 पासून त्यांचा विजन क्लिअर होता, आपण चहाला ब्रँड बनवायचा. बनवला त्या लोकांनी. मग त्याच्यानंतर चाय पॉइंट वगैरे, मग त्यांचे मॉडेल आता कॉपी व्हायला चालू झाले. इन्व्हेन्शन जे होतं ना ते एका लिमिटसाठी ओपन अप होतं.
त्या तेवढ्या पिरियडमध्ये 2-3 वर्षामध्ये गेम खेळून जायचा असतो. तेवढाच गेम असतो, त्याच्यापेक्षा मोठा गेम नसतो. 20 वर्ष 30 वर्ष खेळायला मिळणार नाही आता तुम्हाला. ते गेले दिवस. एक आयडिया आल्यानंतर 30-30 वर्ष त्या आयडियाला तुम्ही एक्सट्रॅक्ट करू शकत होता. आता 6-6 महिन्याने आयडिया कॉपी 7 दिवसात होऊ शकतात. तर कारण की देर आर पीपल हंग्रियर दॅन अस. त्यांची भूक मोठी आहे. दे आर मोर कमिटेड दॅन अस. त्यांना फक्त आयडिया मिळाली पाहिजेत आणि मग ते सोडत नाहीत. मग हिला सांगितलं होतं की बाळा अशी आपण एक कंपनी बनवूया, फक्त विमेन एंटरप्रेन्योरशिपची कंपनी असेल, कारण की तू शक्ती आहेस, तुझ्यामध्ये मला शक्ती दिसते. तू आपल्या कंपनीमधल्या लोकांना जमा कर, ज्यांना इंटरेस्ट आहे. ती जमाच करते, अजून चालू आहे. आता फक्त ह्या दोघी आहेत, आरती आणि साक्षी. आरती ॲज अ फायनान्शियल इन्व्हेस्टर अँड साक्षी ॲज अ ऑपरेटिंग पार्टनर. ह्या दोघी खेळतात आहेत आता, आणि बाकी ऑफिसचे बरेच लोक ह्यांना सपोर्ट करतात. सगळेच करतात, इनफॅक्ट आम्ही सगळे त्यांना सपोर्ट करतो. आणि आता मोरारी सरांच्या इथे जो ब्लड डोनेशन कॅम्प होता, तेव्हा ह्या लोकांनी पहिली बाहेरची ऑर्डर कंप्लीट केली. पहिली फर्स्ट ऑर्डर. सो कॅन वी क्लॅप फॉर देम. ही ऑर्डर काहीतरी 12-14 हजाराची काहीतरी होईल, म्हणजे फ्रुट्स आणि मसाला दूध वगैरे त्या दिवशी ब्लड डोनेशन कॅम्पला ह्या लोकांनी दिलाय. पण आता पण जर हिला मी हिचा नंबर विचारला ना, तर नंबर आहे 11,000 करोड टर्नओव्हर असलेली कंपनी बनवायची आहे सर. 11,000 करोड. आपण 50-60 लोक हिला तथास्तु जर बोललो, कोण मशिनरी लावून देईल, कोण सोलार लावून देईल, कोण गावांमधल्या बायका गोळा करून देईल, कोण पापड बनवायचं पीठ आणून देईल, कोण पापड बनवायची टेक्नॉलॉजी देईल, कोणतरी सांगेल ती फॅक्टरी बंद पडली तिला टेक. मला नाही माहिती ना तुम्ही काय काय करू शकता तिच्यासाठी. आणि दिस कंपनी विल बी ओनली रन बाय विमेन. विमेन एंटरप्रेन्योरशिप आपण फक्त बोलत नाही आहोत, आपण ऍक्च्युली करतोय. शी जस्ट अ स्टुडंट ऑफ गुरुकुल, आणि तिला आज आम्ही फाउंडरच्या नजरेने बघतोय. तुम्ही पण नेक्स्ट टाइम तिला बघाल ना, तिच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. एज नका बघू तिचं. एज मध्ये नाही, आणि वजनामध्ये वजन नाही आहे, विजन मध्ये वजन आहे. मी बोलतो चला फेल झाली बेचारी 10 वर्षानंतर. काय एज असेल माहिती आहे? जस्ट 29. आज 25 ते 19 वर्षाच्या मुली काय करायला लागल्यात? मला आय एम प्रिटी शुअर आयपीओ आणणारी कंपनी तर बनवत नाही. एलिट गुरुकुलचा मॉडेल डिफिकल्ट आहे एक्सप्लेन करणं. चहाचा मॉडेल डिफिकल्ट नाही आहे, पापड डिफिकल्ट नाही आहे एक्सप्लेन करणं, कारण की प्रत्येक घरामध्ये जातो. आणि आम्ही कधीच बोललो नाही की आम्ही फक्त चहा विकणार. आम्हाला जो भेटेल प्रोडक्ट जसा भेटेल आम्ही विकायला चालू करणार. चण्याची डाळ विकू आम्ही, आम्हाला काय फरक पडतोय. आम्ही फूड प्रोसेसिंग प्लांट आहोत. एनिथिंग दॅट कॅन बी प्रोसेस वी विल डू. हा, म्हणजे एव्हरीथिंग वी विल नॉट डू डेफिनेटली. ज्याचे क्वालिटी कंट्रोल आहे, ज्याची डिमांड सप्लाय मॅनेज करू शकतो आपण त्या करू. आणि आम्ही करू म्हणजे आम्ही थोडी नाही काय करणार आहे. हिला आता ती लोक शोधायची आहेत जी हिच्या बरोबर काम करतील. कोणतरी बेकरी मधलं येईल, कोणतरी लोणचा पापड बनवणारे येतील, कोणतरी महिला गुरु उद्योगवाले येतील. ते SHG वगैरे काहीतरी असतं ना, सेल्फ हेल्प ग्रुप वगैरे. प्रत्येक गावामध्ये एक एक फॅक्टरी ओपन करेली उद्या. 150 फॅक्टरीज असतील ईशा, एक वेअर हाऊस असेल. सगळं 150 फॅक्टरीतला माल एका जागी येईल, तिथे आम्ही रिपॅकेजिंग करू, एक्सपोर्ट करू. बोलायला 1000 गोष्टी आहेत ह्याच्या पुढे. हे कसं आता आम्ही काय विचार करतोय, 11,000 करोड कसे अचीव्ह करायचे. आम्ही साक्षीला हे नाही सांगायचं सगळ्यांनी मिळून, बाळा पहिला शेंबूड पुसायला शिका. मी आजपर्यंत तिच्या विजनवरती कधी डाऊट नाही केला सर. मला माहिती ही मुलगी करेल. आणि तुम्हाला सांगतो, जर फेल जरी झाली ना तरी 8,000 आणि 9,000 करोडच्या आसपास फेल होणार आहे. तो माझा इंटरनल कॉन्फिडन्स आहे. झालं तर 11 होणारच, पण नाहीच झाला तर फेलियर पण इथं जो असेल ना, फेलवाला नंबर पण तुम्हाला मी सांगतोय 8,000. आणि मग तुम्ही मला सांगा, 8,000 9,000 ला जरी पोहोचली, त्याला फेलियर म्हणू की त्याला सक्सेस म्हणू, ते तरी तुम्ही सांगा. आणि जस्ट 29 इयर ओल्ड असणार, जस्ट 29 किंवा 30च्या आसपास असेल, बस 11 वर्ष. सर हे तर शक्य नाही हो, आतापर्यंत असं तोंड. त्याच्या अगोदर टेक्नॉलॉजी नव्हती ना, त्याच्या अगोदर हिच्या लाईफमध्ये कोच नव्हता ना, त्याच्या अगोदर बिझनेस कम्युनिटी नव्हती ना. आता फक्त हिला स्टेजवरती येत आणि नमस्कार बोलून फक्त 10 मिनिटं तुमची मदत मागायची. तुम्ही लोक कराल मदत, तुम्ही हिला ओळखत पण नाही.
तुम्हाला फक्त माहिती आहे तिने स्टार्टिंग नमस्कार मोरून केली, म्हणजे ती गुरुकुल आहे. गुरुकुलच्या लोकांना सगळे मदत करतात, अनओळखी माणूस पण मदत करून जातो. ओळखीचे तो सोडूनच द्या, कारण की आमचा व्हिजन प्युअर आहे. मला कुठेही चोरीमारी करायची नाही, मला कोणालाही फसवायचं नाहीये. विमेन एंटरप्रिनरशिप वरती आपण काम करतोय. गव्हर्नमेंट सबसिडी द्यायला रेडी आहे, बँक लोन द्यायला रेडी आहेत, बायका काम करायला रेडी आहेत. प्लीज साक्षी, प्लीज. थँक्यू. नमस्कार.